टीए टेरिटोरियल आर्मी भरती 2025 महाराष्ट्र। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी घेऊन आलाय। टीए टेरिटोरियल आर्मी त्याला प्रादेशिक सेना सुद्धा म्हटलं जाते। हे जे विद्यार्थी मित्रांनो टीए आर्मी रॅली भरती निघाली आणि ग्राउंडच्या तारखा सुद्धा आलेल्या आहे। जे देवराळी सेंटर नाशिक आहे, त्याचबरोबर या ठिकाणी कोल्हापूर सेंटर आहे, त्याचबरोबर बेळगाव कर्नाटक सेंटर झालाय। तर ह्या 3 सेंटरवर महाराष्ट्राचं ग्राउंड आहे आणि तेलंगणामध्ये सुद्धा या ठिकाणी ग्राउंड आहे। तर मी तुम्हाला ह्या 3 सेंटरवर ग्राउंडच्या तारखा या ठिकाणी आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। कोणकोणत्या तारखेला या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे आणि त्याचबरोबर त्या तारखा सुद्धा आपल्याला या ठिकाणी लिहून ठेवायचा आहे। एक लक्षात ठेवा, जेणेकरून आपल्याला एक अंदाज त्या ठिकाणी लागणार आहे की आपल्याला कोणत्या तारखेला भरतीवर जावं लागणार आहे। एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि भरतीला जाताना डॉक्युमेंट कोणकोणते लागत आहेत ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। आणि टीए आर्मी रॅली भरतीची प्रोसेस कशा प्रकारे 16 मीटर रनिंगसाठी टाइम किती भेटते आणि ही भरतीची जीडीचे किती जागा आहे, ट्रेड्समॅनचे किती जागा आहे याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आणि कोणत्या लोकेशनवर हे ग्राउंड आहे टीए आर्मी रॅली भरतीचं याबद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल वानखडे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून टीए टेरिटोरियल आर्मी भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो आणि 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये पात्रता जर आपण विचार केला तर टीए आर्मी रॅली भरतीमध्ये शिक्षण फक्त 10वी पास लागते। महाराष्ट्रातील आपण कोणत्याही जिल्ह्यातले असाल तर मुलांना भरतीवर जाता येते, भरती देता येते। ही जी भरती आहे हे फक्त मुलांसाठी आहे, मुलींसाठी ही भरती नाही आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि टीए आर्मी रॅली भरती मध्ये वयोमर्यादा जर विचार केला तर 18 ते 42 वर्षापर्यंत आपल्याला भरती देता येते। आणि तुमचं 17 वय असेल, 18 वय असेल, 16 वय असेल तरी सुद्धा आपल्याला भरती देता येते। एक लक्षात ठेवा, फक्त रनिंग वगैरे नाही काढायला लागत आपल्याला। रनिंग जर आपण काढली तर प्रॉब्लेम त्या ठिकाणी येऊ शकते, कारण की 18 वर्ष कंप्लीट असेल तरच रनिंग काढायची। 18 पेक्षा जर आपलं वय जर समजा 17 असेल, 17.5 असेल तर मग आपण ग्राउंड द्यासाठी जायचं, फक्त रनिंग नाही काढायची, ठीक आहे। म्हणजे तिसऱ्या राऊंडला थांबून जायचं, तर अशी आपल्याला भरती देता येणार आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आणि टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जर पाहिलं तर उंची फक्त 160 सेंटीमीटर लागते। तर महाराष्ट्रातील जेवढ्या पण जिल्ह्यातले विद्यार्थी आहेत तर त्यांना ही भरती या ठिकाणी देता येते, एक लक्षात ठेवा। आणि चांगली सुवर्ण संधी सुद्धा तुमच्यासाठी आहे, कारण की याच्या अगोदर भरपूर विद्यार्थ्यांचा आर्मी मध्ये लागण्याचं जे स्वप्न आहे हे स्वप्न या ठिकाणी अधूर राहिलं। कारण की आता जे विद्यार्थी मित्रांनो आपण जर पाहिलं तर आता जे आर्मी रॅली भरती होती, जसं यारो नागपूर झालं, यारो पुणे झालं, या ठिकाणी भरपूर विद्यार्थी पेपरमध्ये कटले, ग्राउंडमध्ये कटले, उंचीमध्ये कटले आहे आणि काही विद्यार्थी मेडिकलमध्ये सुद्धा कटले। आणि याच्या अगोदर जर पाहिलं तर मुलांचं जेव्हा लॉकडाऊन चालू होतं तर लॉकडाऊनमध्ये सुद्धा 3-3 वर्ष मुलांचे वाया गेले, 3-3 वर्ष आर्मी भरती निघाली नव्हती। तर भरपूर विद्यार्थ्यांचं आर्मी भरतीमध्ये लागण्याचं जे स्वप्न आहे हे स्वप्न अधूर या ठिकाणी राहिलेलं आहे। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला खचून जायचं नाही, कारण की टीएची आर्मी रॅली भरती निघाली आहे, एक लक्षात ठेवा। तर आपल्याला ज्याच्या अगोदर जशी आपली तयारी चालू होती तर डबल आपल्याला तयारी करायची आहे, कारण की समोर ग्राउंड या ठिकाणी तोंडावर आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर टीए आर्मी रॅली भरतीची प्रोसेस कशी आहे ते तुम्हाला सांगून देतो। तर आपल्याला टीए आर्मी रॅली भरतीला 1 दिवस अगोदर या ठिकाणी जावं लागणार आहे। आता एक उदाहरण देऊन आलो, जसं सोलापूर जिल्ह्याचा ग्राउंड आहे समजा 11 नोव्हेंबरला, तर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो 10 नोव्हेंबरला भरतीवर त्या ठिकाणी हजर राहावं लागणार आहे। 10 नोव्हेंबरला रात्री 7 ते 8 वाजतापासून रांगेमध्ये आपल्याला ग्राउंडवर हजर राहावं लागणार आहे, कारण की टीए आर्मी रॅली भरतीची जी प्रोसेस आहे 1 दिवस अगोदरपासून या ठिकाणी चालू झालेली राहते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। तर जे पण आता मी तुम्हाला तारखा सांगणार आहे समोर, तर ते तारखा आपल्याला लिहून ठेवायचा आहे, एक लक्षात ठेवा, ठीक आहे। आपापल्या जिल्ह्यांच्या, ठीक आहे, फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं आहे आणि त्या तारखेच्या 1 दिवस अगोदर आपल्याला भरतीवर जावं लागणार आहे, ठीक आहे। तर आता टीए आर्मी रॅली भरतीमध्ये जे आहे आपण 1 दिवस अगोदर गेलो, त्या ठिकाणी 7-8 वाजतापासून रांगा लावल्या तर आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिल्या जाते। त्यानंतर आपले डॉक्युमेंट चेक केले जाते, आधार कार्ड वगैरे झालं, ठीक आहे। आणि ओरिजिनल सर्व डॉक्युमेंट आपल्याला टीए आर्मी रॅली भरतीला नेताना न्याय लागते, कारण की टीए आर्मी रॅली भरतीचा कोणताही फॉर्म नाही भरायला लागत, ऑफलाईन भरती आहे, ओपन आर्मी रॅली भरती आहे, डायरेक्ट सर्व डॉक्युमेंट घेऊन आपल्याला भरतीवर जावं लागते, एक लक्षात ठेवा। कोणता फॉर्म वगैरे नाही भरायला लागत, फी वगैरे काहीच नाही, कोणते कॅटेगरी असाल तर 1 रुपया सुद्धा फी नाही आहे। आणि हे झाल्यानंतर त्या ठिकाणी काय होते की आपल्याला गेटच्या अंदर एंट्री दिली जाते। गेटच्या अंदर एंट्री दिल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला रनिंगसाठी जे विद्यार्थी मिळवणं त्या ठिकाणी बॅच केल्या जाते, 300-300 विद्यार्थ्यांची किंवा 400-400 पोरांची बॅच त्या ठिकाणी तयार केली जाते।
तर एका बॅचमध्ये 300 पोरं 1600 मीटर रनिंगसाठी सोडते आणि 1600 मीटर रनिंगसाठी तो टाइम देते टी आर्मी रॅली भरतीमध्ये तर 5 मिनिटपर्यंत टाइम त्या ठिकाणी दिले जाते, 5 मिनिट 10 सेकंडपर्यंत जास्तीत जास्त। आणि जे सोमवारचे पोरं आहे, जसं समजा सोमवारचे जेवढे पण पोरं या ठिकाणी 300 पैकी जे पण या ठिकाणी 1600 मीटर रनिंगमध्ये जे पण पोरं सोमवार राहते 4 राऊंड मारल्यावर, तर दर समजा त्यांना कोणकोणत्या बॅचमध्ये 30 पोरं घेते, कोणकोणत्या बॅचमध्ये 15, 20, कोणकोणत्या बॅचमध्ये 10, कोणकोणत्या बॅचमध्ये 8, 25, कोणकोणत्या बॅचमध्ये 3 सुद्धा घेऊ शकतो, कोणकोणत्या बॅचमध्ये 5 घेऊ शकते, 7 घेऊ शकते, 10 घेऊ शकते। तर ते आर्मीवाल्यावर डिपेंड करते, लक्षात ठेवा, ठीक आहे। तर आता टी आर्मी रॅली भरतीच्या ग्राउंडच्या तारखा मी तुम्हाला दाखवून देतो, कोणकोणत्या तारखेला कोणकोणत्या जिल्ह्याचं ग्राउंड आहे। तर हे आपल्याला एकदम लक्ष देऊन ऐकायचं। तर पहा, देवराळी सेंटर नाशिकचं जे ग्राउंड आहे, तर हे लोकेशन मी तुम्हाला सांगून देतो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुलन ग्राउंड नाशिक ह्या ठिकाणी या ग्राउंड आहे। आणि त्याचबरोबर जीडीच्या 224 जागा आहे आणि ट्रेड्समॅनच्या ज्या जागा आहे ह्या 7 आणि क्लर्कच्या 1 जागा आहे। त्याचबरोबर जय विद्यार्थी मित्रांनो चीफ कम्युनिटीच्या 2 जागा यामध्ये आहे आणि मेस कुकच्या ज्या जागा 1 आहे आणि त्याचबरोबर ड्रेसरच्या 1 जागा आहे, ठीक आहे। त्याचबरोबर वॉशरमॅनची सुद्धा 1 जागा यामध्ये आहे आणि त्याचबरोबर आपलं जे ग्राउंड आहे या ठिकाणी, तर 11 नोव्हेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड आहे देवराळी सेंटर नाशिकमध्ये। तर 11 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आहे आणि 12 नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 13 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि 14 नोव्हेंबरला चंद्रपूर, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक, परभणी, पुणे, रायगड ह्या जिल्ह्यांचं ग्राउंड आहे। आणि त्याचबरोबर कोल्हापूर सेंटरमध्ये जर पाहिलं तर कोल्हापूर सेंटरचं जे ग्राउंड आहे, लोकेशन आहे शिवाजी स्टेडियम, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर या ठिकाणी ग्राउंड आहे। तर या ठिकाणी पहा, जीडीच्या 161 जागा आहे, त्याचबरोबर ट्रेड्समॅनच्या 9 जागा आहे, त्याचबरोबर जे इक्विपमेंट रिपेअरच्या यामध्ये 4 जागा आहे, हेअर ड्रेसरच्या 1 जागा आहे, त्याचबरोबर हाऊसकीपरच्या 1 जागा, वॉशरमॅनची 1 जागा आहे। तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोल्हापूरमध्ये जर आपण पाहिलं, कोल्हापूरचं जे ग्राउंड आहे 11 नोव्हेंबर पासून या ठिकाणी ग्राउंड आहे। 11 नोव्हेंबरला कोल्हापूर जिल्हा, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग आणि 12 नोव्हेंबरला सोलापूर जिल्हा आहे, ठाणे, वर्धा आहे, वाशिम आहे, बीड आहे, भंडारा आहे, लातूर आहे, नागपूर आहे, नांदेड आहे, बुलढाणा आहे, धुळे, तर ह्या जिल्ह्याचा ग्राउंड आहे। त्याचबरोबर 13 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आहे आणि 14 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे, रायगड आहे आणि त्याचबरोबर बेळगाव कर्नाटकमध्ये जर आपण पाहिलं तर बेळगाव कर्नाटकचं जे ग्राउंड आहे, लोकेशन जे आहे राष्ट्रीय मिलिटरी स्कूल स्टेडियम बेळगाव, तर हे लोकेशन या ठिकाणी आहे, या ठिकाणी आपलं ग्राउंड असणार आहे बेळगाव कर्नाटकचं। तर या ठिकाणी जर आपण जागा पाहिल्या तर जीडीच्या 271 जागा आणि ट्रेड्समॅनच्या 2 जागा आहे, चीफ कम्युनिटीच्या या ठिकाणी 1 जागा आणि हेअर ड्रेसरच्या 1 जागा आहे। तर 11 नोव्हेंबरला जे सहभागी जिल्हे आहे, कोल्हापूर जिल्हा आहे, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, 12 नोव्हेंबरला सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, बीड, भंडारा, लातूर, नागपूर, नांदेड, बुलढाणा, धुळे आणि 13 नोव्हेंबरला अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजी महाराज नगर, गडचिरोली, जालना, रत्नागिरी, धाराशिव, पालघर, नंदुरबार, जळगाव आणि 14 नोव्हेंबरला चंद्रपूर जिल्हा, गोंदिया, हिंगोली, यवतमाळ, मुंबई सिटी, मुंबई सुब्रमण्यम, नाशिक आहे, परभणी आहे, पुणे, रायगड आहे। तर अशा प्रकारे हे ग्राउंड आणि ह्या 3 सेंटरवर एका दिवशी ग्राउंड आलेला आहे। जसं बेळगाव कर्नाटकला सुद्धा एका दिवशी सर्व जिल्ह्याचं ग्राउंड आहे, त्याचबरोबर जे या ठिकाणी देवराळी सेंटर नाशिकला सुद्धा आणि त्याचबरोबर कोल्हापूर सेंटरला सुद्धा। तर ह्या 3 सेंटरपैकी एका सेंटरवर आपल्याला जाता येते। तुम्हाला बेळगाव कर्नाटकला जायचं तिथं जाऊ शकता, देवराळी सेंटर नाशिकला जायचं तिथं जाऊ शकता, कोल्हापूरला जायचं कोल्हापूरला जाऊ शकता किंवा तेलंगणाला जात असेल तर तेलंगणाला जाऊ शकता, हे तुमच्यावर डिपेंड करते। आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, व्हिडिओ अपडेट देत राहणार। आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। जय हिंद।